हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात। मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी हातात बेड्या, आव्हाडांची माहिती। तर आव्हाड नौटंकी करतायत, गुलाबराव पाटलांची टीका। औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता। अबू आझमींच्या विधानामुळे वाद, तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिंदेंची मागणी। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा, काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत। अंबादास दानवेंच्या दालनामध्ये हालचालींना वेग। महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला, तर विधान परिषदेचं काँग्रेसला, नाना पटोलेंची माहिती। विरोधी पक्षनेत्या निवडीबाबत विधानसभा नियमात विशिष्ट तरतूद नाही। ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा, लवकरच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल करणार। विरोधी पक्षनेतेपदासाठी देखील विरोधकांकडे संख्याबळ नाही। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्ष घेतील, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे सध्या जागा रिक्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया।